नमस्कार. शहरांमधल्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचं एक साधंसं स्वप्न असतं, नाही का? की आपलं जुनं घर जाऊन एक नवीन, जरासं मोठं घर मिळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्या खिशातून एक पैसाही जायला नको. तर चला, आज आपण हेच स्वप्न, त्याच्या मागचं वास्तव आणि त्यावर सापडलेला एक जबरदस्त उपाय समजून घेऊया. म्हणजे बघा, 40-50 वर्ष जुन्या झालेल्या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी ही आशा खूपच स्वाभाविक आहे. खास करून जेव्हा आजूबाजूला असं दिसतं की झोपडपट्टीतल्या लोकांना किंवा भाडेकरूंना सुद्धा सरकारकडून मोफत घरं मिळतायत. मग आपल्या स्वतःच्या मालकीच्या घराच्या बदल्यात थोडंसं मोठं घर मोफत मिळावं, ही अपेक्षा काही चुकीची नाहीये, बरोबर? तर हीच हीच ती मूळ आशा आहे जी या संपूर्ण गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे. हीच भावना प्रत्येक रहिवाशाच्या मनात असते. आणि खरं सांगायचं तर ही एक अगदी वाजवी अपेक्षा आहे. आणि याच भावनेवर आपलं आजचं हे सगळं विश्लेषण उभं आहे. पण हे झालं स्वप्न. आता वास्तवाकडे येऊया, कारण या स्वप्नात आणि वास्तवात खूप मोठं अंतर आहे. चला बघूया, या स्वप्नाच्या मार्गात नेमके कोणते आर्थिक अडथळे येतात. ओके, आता जरा या आकड्यांकडे लक्ष द्या, कारण हे खूप महत्त्वाचे आहेत. महानगरांमध्ये फक्त 27% कुटुंब अशी आहेत ज्यांचं वर्षाचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे. याचा सरळ अर्थ काय होतो, तर उरलेली तब्बल 73% लोकसंख्या नवीन डेव्हलप झालेलं घर विकत घेण्याच्या आर्थिक क्षमतेच्या खूप बाहेर आहे. आणि गंमत म्हणजे नवीन घर घेण्याचा खर्च फक्त त्याच्या मूळ किमतीवर थांबत नाही. अरे, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि दुसरे अनेक खर्च लागतात. त्यामुळे जे घर 40-50 लाखांचं दिसतं, ते घेताना सहज 50 ते 60 लाखांपर्यंत पोचतं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? समजा 70% लोन घेतलं, तर त्याचा महिन्याचा हप्ता म्हणजे EMI साधारण 40,000 रुपये येतो. आता विचार करा, एवढा मोठा हप्ता किती कुटुंब सहजपणे भरू शकतील? आता यामधली सगळ्यात मोठी अडचण बघूया, ती म्हणजे आजचे जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत ना, ते बिल्डरच्या सोयीनुसार बनवले जातात. तिथे राहणाऱ्या कुटुंबांच्या वेगवेगळ्या गरजा बघून नाही. सध्याचं मॉडेल कसं आहे, तर त्यात जास्तीत जास्त जागा कशी विकता येईल यावरच सगळा भर असतो. रहिवाशांच्या गरजा काय आहेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे सगळ्यांना एकाच साईजचा शर्ट घालायला लावण्यासारखं आहे. खरं तर प्रत्येक कुटुंब वेगळं असतं. एका घरात फक्त ज्येष्ठ नागरिक असतात, तर दुसऱ्या घरात लहान मुलं असतात, ज्यांच्या गरजा पुढे जाऊन वाढणार असतात. आता साधा विचार करा ना, ज्या घरात फक्त वयस्कर जोडपं राहतं, किंवा अशा स्त्रियांच्या घरातूनच पापड बनवण्यासारखा छोटा व्यवसाय करतात, किंवा समजा 2 भाऊ आहेत ज्यांना भविष्यात वेगळं राहायचंय, या सगळ्यांसाठी एकच सारखं डिझाईन कसं पुरणार? नाहीच पुरू शकत. मग यावर उपाय काय? इथेच एक खूप हटके आणि नाविन्यपूर्ण कल्पना समोर येते, जी आत्तापर्यंतच्या सगळ्या समस्यांवर एक तोडगा काढते. आता या स्लाइडकडे नीट बघा. हीच या सगळ्या समस्येवरची चावी आहे. कल्पना अशी आहे की रहिवाशांना एक मोठी जागा द्यायची, पण तिची रचना अशी करायची की तिचे सहज 2 भाग करता येतील. म्हणजे गरज पडली की एका मोठ्या घराचे 2 लहान घरं बनवता येतील. फरक अगदी स्पष्ट आहे. जुन्या पद्धतीत मोठं घर मिळतं खरं, पण त्याचा मेंटेनन्स आणि आर्थिक ताणही वाढतो. तर ह्या नवीन लवचिक पद्धतीत काय होतं? तुम्ही एका भागातून भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळवू शकता, ज्यामुळे कुटुंबाला एक आर्थिक आधार मिळतो. चला, आता या नवीन कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या दृष्टिकोनाचे नेमके काय सकारात्मक परिणाम होतात ते पाहूया. बघा, ही प्रक्रिया किती सोपी आणि प्रभावी आहे. यामुळे होतं काय की कुटुंबांना त्यांच्या आर्थिक आणि जीवनशैलीच्या गरजेनुसार आपलं नवीन घर वापरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा घरं फक्त नफा कमवण्यासाठी नाही, तर माणसांसाठी डिझाईन केली जातात, तेव्हा त्याचे समाजात खूप चांगले आणि दूरगामी परिणाम दिसतात. आणि शेवटी हाच तो मूळ प्रश्न उरतो, ज्यावर आपण सगळ्यांनीच खरंच विचार करायला हवा, की आपली शहरं नक्की कोणासाठी बांधली जात आहेत? बिल्डर आणि विकसकांसाठी, की तिथे राहणाऱ्या कुटुंबांसाठी? ह्याचं उत्तर आपल्यालाच शोधावं लागेल.